फेब्रुवारीमध्ये फक्त 28 दिवसच का असतात, तर कॅलेंडर हे रोमन्सच्या 3 राजांनी मिळून बनवले होते. पहिल्या राजाच्या मनात विचार आला, प्रत्येक ऋतूमध्ये सण वगैरे येत असतात, पण हे मोजण्यासाठी काय बनवले जाऊ शकते. त्यानंतर त्यांनी मार्च पासून डिसेंबर पर्यंत 10 महिन्याचे कॅलेंडर बनवले. म्हणजेच त्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने नव्हतेच. या 2 महिन्याच्या फरकामुळे मे महिन्यामध्ये उन्हाळा तर असे, परंतु 2 वर्षानंतर मे महिन्यामध्ये पावसाळा चालू होत असे. त्यानंतर रोमन्सचा दुसरा राजा आला. त्याने सांगितले, आता कॅलेंडर 10 ऐवजी 12 महिन्याचे बनवायचे आणि चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 29.5 दिवस लागतात. तर त्यांनी चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या दिवसांना 12 ने गुणले, तर झाले 354 दिवस. पण या संख्येमध्ये दोष असल्यामुळे त्यांनी 1 दिवस वाढवला, मग झाले 355 दिवस. म्हणून जानेवारीस 29 दिवस आणि फेब्रुवारीस 28 दिवस मिळाले. हे करून सुद्धा 10 दिवसांच्या फरकामुळे बदल दिसू लागला. नंतर तिसऱ्या राजाने जानेवारीस 31 दिवस आणि फेब्रुवारीस 28 दिवस देऊन संपूर्ण कॅलेंडर बनवले.